शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर आपल्या बरोबर आहेत. तुम्ही शिवसेना पक्ष कार्यालयामध्ये अर्जाचं वाटप केलं. किती अर्ज आतापर्यंत गेलेले आहेत? शिवसेनेची पुणे शहरातली भूमिका काय? काल भाजपची नागपूरमध्ये बैठक झाली, मुख्यमंत्र्यांसोबत बैठक झाली. भाजपचे काही नेते जे आहेत ते तुमच्यासोबत युती करण्यासाठी तयार नाहीत अशा पद्धतीची माहिती मिळते. जर युती झाली तर तुमच्या शिवसेनेला किती जागा मिळाव्या आणि जर कदाचित स्वबळावरती लढला तर तुमची तेवढी ताकद आहे का? तुम्हाला सांगतो, काल 2 दिवसांमध्ये आमच्याकडं आज देण्याची सुरुवात झाली आणि अनेक पुणेकर असतील, आमचे कार्यकर्ते असतील आणि अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी ते फॉर्म नेलेले आहेत आणि जागा 165 आहेत. आमच्याकडे 165 उमेदवार तयार आहेत. युती होणारे नाही होणारे हा सगळा शिंदे साहेबांचा आणि वरिष्ठांचा विषय आहे. पण आम्ही 175 उमेदवार आमच्याकडे तयार आहे आणि शेवटच्या मिनिटापर्यंत फॉर्म भरेपर्यंत आमची राजनीती जी असेल ते पुणेकरांच्या हिताची असेल. प्रामुख्याने आमचा सगळं तरुणांवर भर असेल. ज्यांना चेहरा नाही त्यांना चेहरा देण्याचा प्रयत्न शिवसेना करेल आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ही निवडणूक कार्यकर्त्यांची, खरं पाहिलं तर महानगरपालिका असेल, नगरपालिका असेल, ही कार्यकर्त्यांच्या निवडणुका असतात. पण ज्या पद्धतीनं पक्ष हायजॅक करत आहे आणि अशा पद्धतीनं कार्यकर्ता परत दिसणार नाही. कार्यकर्ता सार्वजनिक जीवनातून काम करतो, त्याला हेरून त्याला मदत करायची असते. पक्षाचा कार्यकर्ता त्याला काही बंधन असतात, पण सार्वजनिक कार्यकर्त्याला बंधन असतं. तो कुठेही कुठल्याही जाती धर्मात जाऊन एक विचाराने लढाई लढत असतो आणि त्याला खरंच चेहरा देण्याचं काम हे. म्हणून आम्ही आपल्याकडे पाहिलं तर आमचे गणेश उत्सवाचे कार्यकर्ते, नगरसेवक, आमदार, खासदार झाले. आज ते दिसत नाही त्या सगळ्या प्रक्रियेत, फक्त पक्षाचे दिसतात. पण ह्या प्रक्रियेमध्ये ते हरवत चाललेत. कार्यकर्ता हरवत जात असताना त्याला चेहरा देण्याचं काम शिवसेना करणार. आम्ही त्या कार्यकर्त्यातून आलोय, सामाजिक जीवनामधून आलोय. त्यामुळे ह्याच्यामध्ये प्रामुख्याने आमचं धोरण हे कार्यकर्त्यांवर असेल. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्याला चेहरा नाही त्याला चेहरा देण्याचा प्रयत्न आम्ही करू. आणि 175 चांगल्या दमाचे, नुसतेच असं नाही की चांगल्या दमाचे आणि समोर लढणारे उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. नाही, मात्र तुम्ही असं म्हणालात की 165 उमेदवार आमच्याकडे तयार आहेत. तुमच्या शिवसेनेतले काही नेते जे आहेत त्यांचं असं म्हणणं आहे, तुमच्यामध्येच काही छुपा संघर्ष आहे का? काही नेते म्हणतात की भाजपसोबत युती व्हावी असं ते आग्रह आहे. तुम्ही 165ची उमेदवार तयार आहेत असा नारा दिला, म्हणजे तुम्ही स्वबळावरती लढण्याची एकंदरीत तयारी करताय अशा पद्धतीचा एक सूर आहे. भाजपसोबत जर युती झाली, तुम्ही असं म्हणालात की 30 ते 35 जागा आम्हाला चालणार नाहीत. पुणे शहरामध्ये नक्की काय व्हावं, म्हणजे शिवसेनेचं एकमत आहे का? मी 30-35 जागेचा शब्दच काढला नाही. पहिली गोष्ट, किती जागा देणार आहे, काय देणार आहे, युती कशी होणार आहे, आघाडी कशी होणार आहे, हा निर्णय एकनाथ शिंदे साहेबांचा. पण आमची पुणे शहरामध्ये लढायची तयारी आहे आणि आम्ही लढणार आहे. हा पहिला आमचा मुद्दा आहे आणि चांगल्या ताकदीने लढणार आणि पुण्याच्या विकासासाठी आमचं ध्येय असणार आहे. आणि प्रशासन हे चांगल्या पद्धतीने चालण्याकरता भ्रष्टाचारापासून लांब राहिलं पाहिजे प्रशासन, हा आमचा पहिला मुद्दा असेल. आणि ट्रॅफिक मुक्त बाकीचे जे पायाभूत सुविधा हे सगळं आम्ही पुण्याच्या दृष्टीने आम्हाला तेवढं ज्ञान चांगलं आहे. सगळ्यांपेक्षा आम्हाला ज्ञान बऱ्यापैकी, कारण आम्ही भ्रष्टाचारामध्ये अडकणारा आमचा पक्ष नाही. मी स्वतः आणि आमचा पक्ष आम्ही ताकदीने एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणार आणि चांगलं प्रशासन आणि पुणेकरांच्या हिताचं असेल अशा पद्धतीनं काम करणार. आमचा जाहीरनामा बी तुम्ही बघा, आम्ही जाहीरनामा बी जनतेचा जाहीरनामा असणार. आमचा जाहीरनामा पक्षाचा येतोच, पण आम्ही पुणेकरांकडून जाहीरनामा करणार आणि त्या पद्धतीने काम करणार आम्ही. त्यामुळे रवींद्र धंगेकरांना भाजपसोबत युती झाली तर चालणार आहे. रवी धंगेकर हा कार्यकर्ता आहे. रवी धंगेकर पक्षाला शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. त्यामुळे शिंदे साहेबांना जे चालतं ते मला चालतं. माझ्यासोबत युती झाली, एकनाथ शिंदेनी केली तर तुम्हाला चालणार नाही. शिंदे साहेब जो निर्णय घेणार आहे तो माझा निर्णय असेल. मी पक्ष प्रमुख नाही, मी कार्यकर्ता आहे आणि पक्षाचे प्रमुख ते आहेत. जो निर्णय घेणार आहे तो आम्हाला मान्य आहे आणि त्यांचा चेहरा बघूनच महाराष्ट्राची विधानसभा झाली, महानगरपालिका आहे, त्यांच्या चेहऱ्याकडे बघून होणार. म्हणजे त्यांनी केलेलं प्रचंड जे काम आहे आपण पाहिलं, मुख्यमंत्र्यांपासून तर आजपर्यंत सर्वसामान्यांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलं. शेतकऱ्यापासून तर वारकऱ्यांपासून तर महिला भगिनीपर्यंत सगळ्या ज्या योजना आणल्यात त्यांनी आणि या शासनाच्या योजना सर्वसामान्यांच्या घरापर्यंत सत्ता नेण्याचं काम केलंय. त्यामुळे शिंदे साहेबांवर महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास आहे. एक आश्वासक चेहरा आहे, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा चेहरा आहे, सर्वसामान्यांना न्याय देण्याचा चेहरा आणि त्यांच्या चेहऱ्याला त्यांच्या नेतृत्वामध्ये
महाराष्ट्राची निवडणूक होणार आहे. नाही मात्र मग पुणे शहरातलं गणित कसं असेल? जर भाजपसोबत युती झाली तर किती जागा मिळतील? किंवा तुमचे काही नेते किंवा तुमच्यामध्ये काय असं काही मतभेद आहेत का? पुणे शहरामध्ये अशी एक चर्चा आहे की शिवसेनेतल्याच नेत्यांमध्ये तुमचे काय असतील किंवा इतर काही नेते त्यांच्यामध्ये मतभेद आहेत किंवा जमत नाही अशा पद्धतीची एक चर्चा. नाही, आमचे मतभेद कुठं नाही आहेत. पहिला विषय असा आहे की आम्ही एकत्र लढणार आहोत. एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढणार आहोत. कोणाचं मतभेद नाही, सगळे आम्ही एकत्र आहोत आणि आम्ही सगळे पहिला शिवसेना ही घराघरात पोचली पाहिजे हा आमचा उद्देश आहे. मनामनात घराघरात शिवसेना आणि शिवसेनेचा धनुष्यबाण हा पोचला पाहिजे हा आमचा त्याच्या मागचा हेतू आहे. पक्षवाढीसाठी पहिल्यांदा पक्ष वाढला पाहिजे आणि पक्षवाढीसाठी हे आम्हाला काम करावं लागेल. शेवटी निर्णय जे काही निवडणुकीचे ते नंतरचे निर्णय, पण ह्या निमित्ताने आम्ही घराघरात पोचू आणि मग जो माझं ध्येय आणि आमचं सगळ्यांचं ध्येय ते आता युती होणार नाही होणार, कोण करणार कोण नाही करणार, कोण युती करणार हा ज्याचं तो वरिष्ठांचा आहे. आम्हाला आमचं पहिलं धोरण असेल की शिवसेना घराघरात पोचली पाहिजे. आता एकीकडे भाजपची तयारी सुरू झालेली आहे. त्यांनी आज इच्छुकांच्या मुलाखती घ्यायला सुरुवात केली. तुम्ही अर्ज मागवायला सुरुवात झालेली आहे. कधीपर्यंत तुमच्या पक्षाचा हा सगळा अजेंडा क्लिअर होईल? उमेदवार असतील किंवा मग त्यांची चाचपणी असेल किंवा मग युती झाली तर किती जागा मागायच्या हे साधारणतः कधीपर्यंत क्लिअर? नाही, आता युती झाली, जागा किती मागायच्या मी परत सांगतो, हा निर्णय एकनाथ शिंदे साहेब घेणार. जागा किती मागायच्या, किती द्यायच्या, किती घ्यायच्या, काय घ्यायच्याच नाही का तसा पाठिंबा हा त्यांचा निर्णय. मी एक कार्यकर्ता म्हणून मी माझी भूमिका मांडली, पक्षाची भूमिका मांडली, सर्वसामान्य पदाधिकाऱ्यांची भूमिका मांडली की आम्ही 165 जागेवर उमेदवार तयार आहेत. तर आपण पाहतोय की पुणे महानगरपालिकेमध्ये शिवसेना पक्ष घराघरात पोहोचला पाहिजे यासाठी 165 उमेदवार आम्ही तयार ठेवलेले आहेत. मात्र पुणे शहरामध्ये युती करायची की नाही हा सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदेचा आहे आणि आमच्या शिवसेनेमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. मात्र युती करायची की नाही हा निर्णय सर्वस्वी एकनाथ शिंदेचा असेल आणि एकनाथ शिंदे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल अशी प्रतिक्रिया रवींद्र धंगेकरांनी दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरा पर्सन विकी चव्हाण व प्रदीप कापसे, TV9 मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.